आता हे नवीन काहीतरी. मागे देखील आख्यानाला जाताना यांनी मला एकटीला जायला सांगितलं होतं आणि ते नंतर आले होते. पण असं कोणतं कार्य यांना पूर्ण करायचं आहे? आणि त्याबद्दल ते मला का सांगत नाहीयेत? नक्कीच असं काहीतरी आहे जे मला यांना सांगायचं नाही. मला आज हे कळायलाच हवं. मला यांना हे विचारायला हवं. आख्यानाला जाण्याआधी यांना असं कोणतं कार्य पूर्ण करायचंय हे मला कळायलाच हवं. श्री खंडेराय बाणाईला आख्यान सुरू होणार आहे हे सांगणार आहेत. मातेला मला थांबवायला हवं. माते. गणेश, गणेश तू? मी आख्यानाला निघालो होतो. तू दिसलीस म्हणून मी आलो. आम्ही देखील आख्यानालाच निघालो होतो. मग तू इथे का थांबलीस? यांच्यासाठी. खरं तर यांनी मला पुढे निघायला सांगितलं होतं, पण यांना यांचे कार्य पूर्ण करायचे आहे आणि मग ते आख्यानाला येणार आहे. मग आपण राजसभेत जाऊ. पण मला ते कार्य कोणते आहे हे यांना विचारायचे आहे. माते, श्री खंडेरायांना तू ह्याबद्दल नंतरही विचारू शकतेस. आता आपण राज्यसभेत जाणं योग्य ठरेल. बानू, देवा, मी आज तुमच्याच हाकाची वाट बघत होते बघा. आता आख्यानाला आरंभ होणार आहे हे सांगायचं होतं तुला. वैजी, आख्यानात जे काही होणार आहे ते ध्यान देऊन ऐक. त्यात तुला अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. वैजी. शुभम भवतु. हे आख्यान सुरू झाल्यापासून श्री खंडेरायांच्या या अवतार कार्याची महती सर्वदूर पसरली आहे. ह्या आख्यानाच्या श्रवणामुळे भक्तांना श्री खंडेरायांचा आशीर्वाद मिळाल्याचं समाधान लाभतं. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. प्रणाम माते. मुनिवर, आज अगदी वेळेवर येणं झालं तुमचं. खरे तर मला असे वाटले की मला यायला उशीरच झाला, परंतु अजून श्री खंडेराय आणि श्री म्हाळसादेवी आलेले दिसत नाही. तसंही तुम्ही आल्याशिवाय ह्या आख्यानाला सुरुवात होणारच नाही मुनिवर. नारायण नारायण. मी माझे दायित्व पार पाडतो आहे इतकंच. परंतु मगाशी म्हणालात की यायला उशीर झाला असं वाटलं. मुनिवर, कुठून येत आहात? प्रभो, आपण तर जाणताच माझा त्रिखंडात वावर असतो. एके ठिकाणी फार काळ माझे वास्तव्य नसते.
म्हणूनच विचारलं मुनिवर की तुम्ही आत्ता कुठून येत आहात. स्वर्गलोकातून इंद्रदेवांची भेट घेऊन येतो आहे. ही भेट कोणत्या विशिष्ट कारणासाठी तर नव्हती ना मुनिवर. नारायण नारायण. प्रभो, माते, आपल्याला वाटते तसे कोणताही विशिष्ट हेतू मनात ठेवून मी इंद्रदेवांकडे गेलो नव्हतो. तुम्ही बानूचे गुरु आहात आणि देवेंद्र बानूचे पिता आहेत म्हणून यांनी विचारलं. आणि जेजुरीतून बाणाईचे प्रस्थान झाल्यावर तिला श्री खंडेराय भेटायला गेल्यानंतर इथे काय वातावरण आहे हे तुम्हाला ठाऊक असेलच. त्यामुळे आता अजून विघ्न नकोत. नारायण नारायण. नाही प्रभो, आज आख्यानात मल्हारी चरित्रात त्यांचा उल्लेख येणार आहे आणि म्हणून सदिच्छा भेट द्यायला गेलो होतो देवेंद्रांकडे स्वर्गलोकात. देवेंद्र, प्रणाम देवी. स्वर्गलोक आणि देवेंद्र हे नाव ऐकलं मी. हे नाव तुमच्या तोंडूनच बाहेर पडलं ना मुनिवर. नारायण नारायण. अगदी योग्य बोललात देवी. मीच देवेंद्रांचे नाव घेतले. काही विशेष हेतू तर नव्हता ना त्यांच्या भेटीमागे. अजिबात नाही. इथे येण्या अगोदर मी त्यांना भेटायला गेलो होतो हेच मी सांगत होतो. तेवढ्यात आपण आलात. तेच, आजच आख्यानाआधी तुम्ही त्यांना भेटायला गेलात. यामागे काही निराळं कारण आहे का हे जाणून घ्यायची माझी इच्छा आहे मुनिवर. अगदीच देवी, तुमची उत्सुकता मला कळते आहे. होय देवी, त्यांना भेटण्यामागे एक हेतू होताच. तो हेतू मला कळू शकेल. अर्थात देवी. माते, नारद मुनी इथे येण्याआधी देवेंद्रांना भेटायला का गेले होते हे आपल्याला आख्यानात कळेलच. होय ना मुनिवर. नारायण नारायण. मला केवळ एवढेच जाणून घ्यायचे होते की यात बानूच्या संबंधित काही घडले नाही ना. तुम्हाला असं का वाटतं आहे देवी. माझ्या मनात शंका आली आणि ती मी बोलून दाखवली. परंतु शंका का आली. आता तर बानू आख्यानात नाही. आजपर्यंत आख्यानात येताना हे माझ्या बरोबर यायचे, पण आज त्यांना एखादे कार्य आहे असे त्यांनी मला सांगितले आणि मी एकटीच आले. ते कार्य बानू संबंधित असावं असं मला वाटलं. माते, ह्याचा विचार तू आता करू नकोस. बाणा इथे नाही. हो, यापुढे ती आख्यानातच काय, पण जेजुरीतही मला दिसणार नाही याचं मला समाधान आहे. आणि मुनिवर, तुम्ही देवेंद्रांकडे का गेला होतात हे मला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत मला स्वस्थता लाभणार नाही. आख्यानात काय ते मला कळेलच म्हणा. अहो, मला असे कळले की नारद मुनी येऊन गेले. मला का नाही संदेश पाठवलात. मीही आले असते त्यांना भेटायला. काय म्हणत होते मुनिवर. मुनिवर म्हणाले बरंच काही, पण माझ्या स्मरणात इतकेच राहिले की श्री खंडेरायांनी बानूला आदिशक्तीची उपासना दिली आहे.
श्री म्हाळसादेवी आणि बानू एकत्र याव्यात म्हणून, आणि त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. अहो, मग ही तर शुभ वार्ता आहे. श्री खंडेरायांनी बानूसाठी काहीतरी केलं, याचा खरंच मला खूप आनंद आहे. फार आनंद होण्याचे कारण नाही. तिला अद्यापही तिच्या मूळ रूपाचे स्मरण झालेले नाही, आणि ते इतके सोपेही नाही. अहो, पण त्यांनी काहीतरी प्रयत्न तर केले. प्रयत्न तर आपणही केले होते. आपण बानूला स्वगृही येण्याचे आमंत्रणही दिले होते, पण तिने येण्यास नकार दिला. त्याला आपण काय करणार? ती तिथे राहिली, आपण तिच्या इच्छेचा मान राखला. पण आता जर आपल्याला तिच्यासाठी काही करता आलं तर तिला सहाय्यच होईल. तोच विचार करतोय. अन्यथा हे म्हाळसादेवींना मूळ रूपाचे ज्ञान होऊन त्या जायच्या कैलासात, आणि आपली बानू मात्र राहायची चंदनपुरीत. मी एक सांगू का? आपण श्री खंडेराय आणि बानूला सतत संपर्कात राहता यावं म्हणून कल्पवृक्ष करून दिव्य करंडा दिला. त्यानंतर श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींच्या मूळ रूपाची ओळख होण्यासाठी सहाय्य केले. आणि जर आता त्यांच्याकडेच सहाय्य मागितले तरच काहीतरी होऊ शकते. अहो, बानूकडून चूक झाली असेल, पण आपणच नको का तिला समजून घ्यायला? मी प्रयत्न करेन. आपण चिंता करू नये. देवा, आता आख्यानाला प्रारंभ करूया का? गणेश, असा जय शिव शंकर, जय गंगाधर, करुणाकर करतार हरे, जय कैलाशी, जय अविनाशी, सुखराशी सुखसार हरे, निराकार साकार हरे, पार्वतीपती हर हर शंभो, पाहि पाहि दातार हरे. नारायण नारायण. मणी आणि मल्ल यांना त्यांच्या कृत्याबद्दल शासन करण्यासाठी श्री मार्तंड भैरवांच्या आज्ञेनुसार सारी देवसेना या भूमीवर मल्हारपुराजवळ पुष्पक विमानातून या भूमीवर उतरली. भव्य असे शिबिर बांधून विशाल अशी ही देवसेना युद्धासाठी सज्ज झाली होती. आणि प्रतिपक्षाला म्हणजे दैत्य सेनेला देवसेनेबद्दल कळल्याने त्यांनी साऱ्या दैत्यांना एकत्र केले होते. या जमलेल्या दैत्यांना मल्लासुराने विविध गोष्टी देऊन प्रसन्न केले होते. सर्वजण आता देवसेनेला पराभूत करण्यासाठी जणू उतावीळ झाले होते. आपल्या राजाच्या अर्थात दैत्यराज मल्लासुराच्या आज्ञेची वाट पाहत सर्व दैत्य मल्लासुराच्या राजवाड्याबाहेर आपापले सैन्य घेऊन सज्ज होते. देवसेना जरी विशाल असली तरी दैत्य सेना ही मोठी होती. प्रसंगी देवसेनेलाही दडपण येईल अशी ही भव्य दैत्य सेना मल्लासुराच्या आवाहनासाठी आणि त्याच्या आज्ञेसाठी मल्हारपुराच्या त्याच्या राजवाड्या बाहेरील विशाल अशा पटांगणात त्याचा जय जयकार करत उभी होती. सगळीकडे मल्लासुराचा जय जयकार दुमदुमत होता.
मल्लासुराच्या जयघोषांनी आणि दैत्य कुळाच्या जयघोषांनी तिथले वातावरण आधीच दाहक बनले होते. आता प्रतीक्षा होती ती मल्लासुराच्या आज्ञेची. दैत्य कुळाचा विजय असो. दैत्य कुळाचा विजय असो. दैत्य कुळाचा विजय असो. दैत्य कुळाचा विजय असो. दैत्यराज मल्लासुराचा विजय असो. दैत्यराज मल्लासुराचा विजय असो. दैत्यराज मल्लासुराचा विजय असो. दैत्य कुळाचा विजय असो. दैत्यराज मल्लासुराचा विजय असो. दैत्यराज मल्लासुराचा विजय असो. या मल्लासुराच्या मल्हारपुरात युद्धासाठी जमलेल्या तुम्हा सर्व महापराक्रमी दैत्यांचे स्वागत असो. देवांपेक्षाही सरस असूनही आपल्याला त्रिखंडात सत्ता मिळू दिली नाही, पण त्या अन्यायाला मी या दैत्यराज मल्लासुरानं आव्हान दिलं आणि त्रिखंडात दैत्य कुळाची सत्ता प्रस्थापित केली. पण त्या देवांना दैत्य कुळाचा उद्धार बघवला नाही. आता ते सगळे एकत्र येऊन म्हणे दैत्य कुळाला शासन करणार आहेत आणि आपल्याशी युद्ध करायला सज्ज झाले. युद्धभूमीवर विशाल अशी देवसेना उतरली आहे. मोठं शिबिर बांधलंय. त्या देवसेनेचं वर्णन ऐकून काही जणांचा धीर खचलाही असेल, पण ज्यांचा आपल्या सामर्थ्यावर विश्वास नाही असे पोकळ देहाचे दैत्यच घाबरले असणार हे मला चांगलेच ठाऊक आहे. कारण दैत्य कुळाला मृत्यूचे भय नाही. पण त्या देवांना अजून आपल्या बळाचे सामर्थ्य कळलेले नाही. त्यांना हे ठाऊक नाही की दैत्य कुळाशी युद्ध करणे सोपे नाही. त्यांच्या शक्तीपेक्षा आपली शक्ती अधिक आहे. आपण त्या देवसेनेचा क्षणार्धात पाडाव करू शकतो. आपल्याकडे एकापेक्षा एक असे महापराक्रमी दैत्य आहेत ज्यांच्या पराक्रमाच्या कथा या त्रिखंडाला ठाऊक आहे. अशा महापराक्रमी दैत्यांसमोर त्या देवांचा काय निभाव लागणार. दैत्यांनो, आता तो क्षण आलाय. आपण एकत्र येऊन या देवांना दाखवून द्यायचंय की दैत्य सेना काय करू शकते. तुमच्या बळानं त्या देवांना असा धडा शिकू की ते पुन्हा कधीही दैत्य कुळाला आव्हान द्यायचा विचार करणार नाही. चला तर मग दाखवून देऊ त्या देवांना की दैत्य कुळाचं सामर्थ्य काय आहे ते. दाखवून देऊ त्यांना की दैत्य कुळाच्या विरोधात जाणाऱ्यांना आपण कसे शासन करतो ते. चला, युद्धभूमीकडे प्रस्थान करा. युद्धाला सज्ज व्हा. दैत्य कुळाचा विजय असो. दैत्य कुळाचा विजय असो. नारायण नारायण. आणि मल्लासुराच्या त्या शब्दांनी युद्धासाठी तत्पर असणाऱ्या दैत्यांना जणू विजयाची मोहिनीच घातली. त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये त्यांना विजयाची नांदी दिसू लागली. प्रत्येकाच्या अंगात जणू वीज संचारावी तशा प्रकारे शक्ती संचारली होती. आता देवसेनेचा पाडाव करण्यासाठी दैत्यसेना उतावीळ झाली होती. आता त्यांना थांबवणे शक्य नव्हते. प्रत्येकाच्या मनात एकच विचार होता, विजय. दैत्यांचा विजय, दैत्य कुळाचा उद्धार, देवसेनेचा महापराभव.